विषय मराठी, इयत्ता 3री, प्रवास कचऱ्याचा. 3रीच्या वर्गातल्या मुलांनी शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू, सगळे वर्ग लख्ख केले होते. मुलांना कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर, वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले. असे का बरे, हा प्रश्न अनेक मुलांना पडला. कारण प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो. प्रवास कचऱ्याचा? मुलांना आश्चर्य वाटले. आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्याचं जे काही होतं तो त्याचा प्रवास. कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेले गवत यांच्यापासून शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन्सिलची खोकी असं काय काय बनवता येतं. म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार, म्हणून तो आपण वेगवेगळाच ठेवायला हवा. सर्व मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरीसुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा. अशा प्रकारे बाईंनी मुलांना कचऱ्याचा महत्त्व पटवून दिले. The Lion and the Mouse. The lion was sleeping in the forest. A little mouse accidentally ran over him and woke him up. The lion got angry and roared. The lion caught the mouse. The scared mouse begged, "Please let me go. I will help you someday." The lion laughed and released the mouse. Once a hunter came in the forest. The lion was trapped in the net. He roared for the help. He roared very angrily. The mouse heard his cry and came quickly. It nibbled the ropes and set the lion free. The lion thanked the tiny mouse. From that day, they became friends. बालभारती, इयत्ता 3री, पाठ खजिना शोध. कालचा दिवस फारच मजेत गेला. काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी वस्तू कुठेतरी लपवतात, ती वस्तू लपवली आणि वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठेतरी लपवल्या जातात. मग एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा. काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या, 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट करा आणि खजिना शोधायचे नियम समजून सांगितले. काळू मामाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता. बाईंनी सगळ्या संघांना एक चिठ्ठी दिली. सर्व संघ पळायला लागले. पहिली चिठ्ठी कुठे? झुडपं. चिंगीला लगेच समजलं. संडास जवळ गेली व तिथं एक चिठ्ठी उचलली आणि ती वाचली. आम्ही पळताना दिसताना शाळेबाहेरील आजी म्हणाल्या, "कुठं चाललंय टोळगं?" चंब्या म्हणाला, "आम्ही खजिना शोध खेळतोय, चिठ्ठी शोधतोय." पुन्हा पळालो. चिठ्ठी वडाच्या ढोलीत होती, हाताच्या अंतरावर. ती घेतली, वाचली आणि तिथून तांदळाच्या खोलीकडे गेलो. तांदळाच्या खोलीत चिठ्ठी सापडली आणि पुढच्या याचे उत्तर देखील मिळाले. चिठ्ठी वाचून परत आलो तेवढ्यात